आता चिनूला भेटायला कोण कोण आलं. हाय करा सगळ्यांनी. काय करते आले तू का सगळे. दीदी बाय बाय करा. बाय बाय बाय. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आत्ता वाजले दुपारचे 1:45 आणि आम्ही म्हणजे ॲक्च्युली मी आज काहीच स्वयंपाक नाही केला, काहीच नाही. आतमध्ये चिनूची मस्त छान आंघोळ चालू आहे. तिचा डॅडा रोज तिला आंघोळ घालतो. मी कधी कधी सॅटर्डे संडे मी तिला घालत असते आंघोळ, पण आज जो होता तो आज डॅडा डे म्हणजे कंटिन्यूस राहिला. आम्हाला जायचं आहे बाहेर आणि ते दोघं जण आज ॲक्च्युली खूप उशिरा उठले. मी पण म्हटलं जातं झोपू द्या, तर झोपले तर झोपू द्या. त्यामुळे सगळं लेट लेट लेट, नाश्ता थोडासा लेट. आता आम्ही बाहेरच जेवायला जाणार आहे, त्यामुळे काही स्वयंपाक केला नाही. नाश्ता म्हणजे आमचा शनिवारी रविवारी असतो चहा आणि बिस्किटचा. मस्त छान निवांत आम्ही चहा बिस्किट आता मस्त खातो, गॅलरीत बसतो. तिनेचा आमचा आता मेकअप घालायचे आहे. अहो करू दे ना. जस्ट आता आम्ही रेडी झालोय आणि निघायला चालू आहे. 2 वाजलेत. आवरता आवरता चिनूचा आवरता एवढा वेळ जातो ना आमचा, पटकन आवरतच नाही. काय हवंय हिला बघा, चार्जिंगला लावायचा आहे मोबाईल. कुठं लावायचं ते. चिनू हाय काय सगळ्यांना. हाय ग, इथं डोकं आहे का काय नारळ आहे, मला कधी कधी तर कळतच नाही. आमच्या नाकाच्या ना, मी तुम्हाला खरं सांगते, काही दिवसांनी सर्जरी करावी लागणार. काही दिवसांनी आत्ताच एवढ्यात, कारण की नाकाला मार, डोकं इथे मार. इथं माझं सुजलं होतं माहिती का. हे आमच्या इथं कधी कधी सुजतात, नाक फार असा दुखता, हात लावतो नाक दुखायला लागल्यात आमचं, इतकं जोरात मारती. चल चिनू टिक्का लावूया, आई रागवती बाबा. चल टिक्का लावायला. चिनू चल. बघितलं की इंद्रजित, हे ड्रेस मी चुकून इंद्रजितने बाहेर ठेवले आणि ती आत ठेवतीये. आजकालचे पोर आहे ना इतके हुशार झाले. कधी कधी माझं म्हणजे कधी कधी नेहमीच ॲक्च्युली असं होतं की तिच्यावर एवढं प्रेम येतं, पण असं डॅम्बिसपणामधून करते ना, मग मम्मा चिडते. मग मोबाईल घे, हे घे, ब्लॅकमेल कर. चल इंद तू लावतो का. तिला वाटतं मम्मा काजळ लावते, पावडर वगैरे लाव. कशी बसली बघा तिथे. इथे पण लाव, इथे लाव. तिचं चाललंय इथे लावा. अरे 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 असं नाही लाव लाव लाव, घालायला छान दिसतं. तिला माहिती नाही लावलेला, तिला माहिती लावलेला नाहीये. इकडे पावडर लावायची बघून जात. पावडर लाव पटकन. चला. चिनी आणि मम्मा सेम सेम ड्रेस आहे बघा. आम्ही दोघींनी व्हाईट आणि ब्ल्यू पॅन्ट. बघू. अरे तू का बघ कसं केलंय डॅडानं. काय केलंय ते इथं. टिक्का पहिले लावायचं. हे सगळं ठेवून दे बरं. चल लवकर ठेवून दे. हे सगळं ठेवून दे ह्याच्यामध्ये. चला आवरा पटकन. ग किती गुणी बाळ भेटलंय ग. आम्ही आता काय करत जाऊ चिनू, पसारा करत जाऊन तू सगळं आमचं आवरत जा. काय रे ती ऐकणार आहे का. हा असं पकडून करायचं. तू कर. करा पुढे पुढे पकड. कर. अरे वा, व्हेरी गुड. हा कुठे ठेवायचं. कुठे ठेवू. कपाटात ठेवायचं बाई. ते कुठे ठेवायचं. जय बाप्पा करा लांबणं. जय करा. हा जय केला छानपैकी. डोकं टेकव. चाललं पटकन. डोकं टेकव. डोकं खाली टेकवायचं. डोकं इथं टेकव चिनू. मम्माला जय करा. मम्माला जय करायचं की नाही. हा ते फॅनचं बटनच नाही ना बाबू. ये इकडं. मम्माला जय कर. इथं कम यार. मम्माला जय करा. हा व्हेरी गुड. व्हेरी गुड. डॅडाला जय करायचं.
अरे काहीतरी मम्माचं असल्यावर मम्माकडे राहत जा की जरा. लगेच डॅडाचं नाव घ्यायची काय गरज आहे. डॅडा इकडे लगेच मोबाईल. चल डॅडाला जय करा पटकन. आमच्या पार्किंग मध्ये मला असं वाटतं संध्याकाळ झाली एकदम. असला अंधार झालाय. 4-5 दिवस झाले सनलाईट नाही काही नाही. आणि घरात सगळे आतमध्ये मी आता कपडे सुकवायला ठेवायला लागले. कारण की कपडे सुकवायचे कुठे असा प्रश्न पडतो. कारण की आपण डेली बेसिसवर मी तर काही कपडे धुत नाही. म्हणजे लॉटच लावते की 4-5 टॉवेल झाले समजा. आता असं शेवटी आता मी आपल्या ह्याच्या मागे दरवाज्यांच्या मागे लटकून ठेवणं किंवा अशा गोष्टी आता करायला लागले. काय करू मी आता. कारण की ते हॉलमध्ये पण किती पसारा करायचा. आधीच तर आमच्या इथे काय झालं आहे रेंटच्या घर असल्यामुळे एक तर फर्निचर नाही आहे. आणि आम्ही सांगितलेलं ओनरला की फर्निचर वगैरे करायचं आहे. पण काय आता काय ऑप्शन नाही आहे. कुठं ठेवायची जागा आता सोय राहिली नाही. पोरांची खेळणी वगैरे. तर आता आम्ही निघालो आहे जेवायला. मस्त छान जेवण झाले आमचं. आता वाजले 3:30 आणि आम्ही आता चाललो आहे माझ्या डॉक्टरांकडे जे की फिजिओथेरपीसाठी. आज तर एनी हो आम्हाला जायचं होतं काही होत आहे. कारण की काय होतं 4-5 दिवस डिले होत चालले. त्यामुळे म्हटलं पहिले डॉक्टरांकडे आता जाऊया. नंतर बाकीची अजून कामं भरपूर आहे. आज ते पटकन काम झालं की नंतर मग आता कुठं जायचं आपल्याला किचन सेटचं बघायला. असं संडे संपला तसंच बाप रे. मी तुम्हाला सांगते ना आमचं एकही असं सॅटर्डे संडे नाही. फक्त मला वाटतं मागचा असेल की एकदम निवांत आम्ही काढला. नाही तर कुठे ना कुठं काही ना काही चालूच असतं आमचं सॅटर्डे संडेला. बाहेर तरी असतो म्हणजे असतोच. अक्षरशः थकून गेलो आता आम्ही फिरून नुसतं सारखं इकडे जा तिकडे. असं वाटतं जरा निवांत जरा एका ठिकाणी बसावं. पण ठीक आहे पहिले हे काम करूया. डॉक्टर नाही आत्ता अवेलेबल पण त्यांचे असिस्टंट आहेत. तर त्यांच्याकडनंच मी ते काय मशीन असतं त्याचं तर ते मशीन वगैरे लावून घेणार आहे. इथे बघा. अरे बापरे. अरे बापरे. अरे बापरे. कुठे झोपणार तू. डॅडा कुठे चिनू. ए डॅडा कुठे ग. मम्माला इथे पापी दे. थँक्यू. अरे वा. सो तुम्ही बघू शकता इथे हे मशीन आता हीटिंग पॅड देणं सुरू आहे. आणि हे मशीनचं काम ॲक्च्युली आता झालं. हे दुखत तर नाही आहे. आता या सगळ्या टॅबलेट्स वगैरे घेतल्या मी जे की 4-5 दिवस झाले मी घेतलंच नव्हत्या. बघा चिनूला भेटायला कोण आलं. हाय करा सगळ्यांनी. हाय. चल चिनू बाय बाय करा. बाय बाय. घरचे आले तू बघा सगळे. दीदी बाय बाय करा. बाय बाय बाय. मग सगळे आल्याच बघ. बाय बाय. चलो ओके बाय. सो आता आम्ही चाललो आहोत एक साईट बघायला जिथं काल आम्ही इंटेरियर बघायला गेलतो. तर त्यांचीच एक साईट आहे जी की रेडी झालेली आहे असं त्यांनी सांगितलंय. तर पहिले कोणालाही आपण इंटेरियर देण्याच्या अगोदर आपण चेक केलं पाहिजे की त्यांची साईट्स कुठे आणि किंवा त्यांनी काम कसं केलं आहे. तर त्यासाठीच आम्ही बघायला जास्त चाललो आहे कसं आहे काय त्यांचं. चिमची तर मस्ती फॅनचं रिमोट घेतलं आहे तिनं आणि फॅन असं त्रास नाही द्यायचा लाडू. काय चाललंय बघा. आपल्याकडे नाही ना असं. आपल्याकडे नाही आहे ना असं. आपण असं करायचं. मजा येते तिला बटन दाबून फॅन मोठा करते. तो भात आहे ना. भात खाऊ. भात गरम करते थांब. 10 वाजले. हा
10 वाजले आता रात्रीचे. आता जस्ट आम्ही घरी आलोय आणि पाऊस बाप रे भयानक पाऊस आहे. तुम्ही बघू शकता माझी केसांची मॅगी झाली आहे. मॅगी नूडल्स नसतात का असे थोडेसे बेबी असं तसे झालेत बघा. तर आम्ही आत्ता बाहेरूनच पार्सल आणलं. आज तर काही स्वयंपाक केलाच नाही. माझ्या बाईला एकदम निवांत आहे. 2-3च भांडे फक्त तिला. त्यातही आमच्या बायका इथं कटकट करीत असतात. हे बघा आमचं रात्रीचं पुणे बघा किती छान व्ह्यू आहे इथं. दाखवते झूम करून. हा आहे पुणे बँगलोर हायवे जो की कंटिन्यू चालू असतो. चालणं हा प्रकारच नाही माझ्या मुलीकडं. नुसतं पळायचं नुसतं अगं नाही तर कुठे गेला डॅडा? कुठे गेला? कुठे गेला डॅडा चिनू? हा कुठे गेला डॅडा ग? चिनूला सोडून कुठे गेला? दीदी नाहीये. सगळे दीदी नसतात. तो दादा आहे वरचा. अगं तो दादा आहे. बर ठीक आहे. हा वॉशरूमला पण डॅडाने जायचं नाही तिच्या. एक टायगर कसं करतो का टायगर? मी पाहिलं का? ओला लागलं ना तोंडाला मला. जायचं का बोर? हिला बोर जायचं. दिवसभर बोरच तर होतीस तू चिनू. बोर जायचं का? काय ए चिनू टायगर कसं करतोस ग? क्रो कसं करतो? क्रो कसं करतो? नाही ग. सकाळी अभ्यास असतो मला आता नाही. तिला जर एखादी गोष्ट जर पाहिजे असेल तर तेव्हा तिला ते पाहिजेच असते. चला आज आपण भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. जर तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर नक्की मला कमेंट करा, मेसेज करा, DM करा इंस्टाग्रामवर. पण मला फॉलो करायला विसरू नका. आता असेच खूप छान छान व्लॉग्स येणार आहे अपकमिंगमध्ये. माझी घराची जी आहे घराची बरीच सिरीज सुरू होऊन जाईल किंवा आपण मी जे पण काय माझ्या घरासाठी काय करेल तर ते पण तुम्हाला नक्की दाखवाल. हिला फोनवर बोलायचंय. कोणाचा फोन आलाय? तू बोल. आता हे मी करते ना शूट. ती काय करणार डॅडाला आता तिथं तिच्या कॅमेऱ्यामध्ये तसं सेम शूट करत जाणार ती. बघा आता ती करणार. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय. बाय करा चिनू. बाय.